Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gavante with you again. सो ऑल JMFC ॲस्पिरंटसाठी मी आज इथे जसं तुम्हाला मी प्रॉमिस केलं होतं की आपण टेस्ट सिरीज सुरू करणार आहोत, तर सरप्राइझिंगली विथ टेस्ट सिरीज अजून काही एक अटॅच कोर्स मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले आहे. जे तुमचे फोन कॉल्स मला टेस्ट सिरीजसाठी येत आहेत, यस मी सगळ्यांना थांबून ठेवलं होतं की यस आपण थांबा थोडंसं टेस्ट सिरीज सुरू करूया, बिकॉज पहिले तुमचं रिव्हिजन होणं अत्यंत गरजेचं होतं. पहिले तुमचं सिलेबस संपणं गरजेचं होतं. सो आता आपल्याकडे 2 बॅचचा सिलेबस जो आहे तो कम्प्लिटली संपला आहे आणि एका बॅचचं जे रेग्युलर बॅचेस आहेत त्या रेग्युलर बॅचेसमध्ये एक 10 ते 15 दिवसाचा सिलेबस अजून बाकी आहे, बिकॉज त्यांनी लेट ॲडमिशन्स घेतल्या होत्या. बाकी ज्यांनी ॲडमिशन्स घेतले नाही आहे किंवा जे माझ्या क्लासमध्ये नाही आहे तरीही काही हरकत नाही, त्यांच्यासाठी ही हा कोर्स आहे आणि सगळ्याच विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे जे की प्रिलिमिनरी एक्झाम JMFC CJJD 9 सप्टेंबरला देणार आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं असतं की डेली जे मेसेजेस कमेंट्स येतात तुमच्या की मॅम 9 तारखेच्या एक्झामसाठी आम्ही आता या महिन्यामध्ये म्हणजे लास्ट मंथमध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे. येस डेफिनेटली ती स्ट्रॅटेजी तर आपण बघणारच आहोत. त्याआधी कोर्सबद्दल आपण माहिती बघूया की कोर्स हा जो आहे हा कोर्स तुमचा 5 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. यामध्ये तुम्हाला ऑल रेकॉर्डेड व्हिडिओज जे की तुम्हाला आता स्मार्टली कव्हर करायचे आहेत, म्हणजे जे मायनर ॲक्ट्स आहेत ते पूर्ण डीपली 1-1, 2-2, 3-3 दिवसाचे त्याचे जे लेक्चर्स आहेत ते तुम्हाला मिळणार आहे या कोर्समध्ये. आणि एक लाईक तुम्ही जर स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट घेतला तर तुम्ही 2 ते 3 तासामध्ये ते पूर्ण व्हिडिओ सिरीज बघून विथ द कन्सेप्च्युअल क्लिअरिटी त्यामध्ये प्रिलिमिनरीसाठी एक्झामिनेशनसाठी कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स येणार हे सगळं त्यामध्ये आहे. लिमिटेशन ॲक्ट पूर्ण आहे, कॉन्स्टिट्यूशनमधलं काय सगळं येणार आहे ते पूर्ण आहे, रेंट कंट्रोल असो किंवा इतर जे मायनर ॲक्ट्स हे पूर्ण तुमचे कव्हर केलेले त्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये तुम्हाला मिळेल डीपली. हे जे ॲक्ट्स आहेत मायनर ॲक्ट तुम्ही दिवसातनं जास्तीत जास्त 2 तास किंवा 3 तास एका दिवशी 2-2, 3-3 तास देऊन तुम्ही हे पूर्ण लेक्चर सिरीज संपवू शकता, बिकॉज तुमच्याकडे 1 महिना वेळ आहे. जरी तुम्ही रेग्युलर क्लासेस जरी केले असेल तरी मॅटर करणार नाही की आता ॲट दी एंड ऑफ द मंथ हा जो पूर्ण मंथ आहे विदिन द लास्ट मंथ आपल्याला इथे काय स्ट्रॅटेजी फॉलो करावी लागणार आहे, हाऊ टू रिवाइज द ऑल पोर्शन्स इन दिस 1 मंथ. हे रिव्हिजनसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी मी तुम्हाला हे पूर्ण लेक्चर सिरीज या कोर्समध्ये देणार आहे. त्यानंतर जे मोठे ॲक्ट आहेत CPC आहेत त्याच्या पण फुल व्हिडिओ लेक्चर सिरीज आहे. ज्यांनी मला रिक्वेस्ट केली ते मी त्यांना देईल, पण स्मार्ट स्ट्रॅटेजीने CRPC CPC आणि इंडियन पिनल कोड हे कसं कव्हर करायचं हे सुद्धा लेक्चर सिरीज आपल्याकडे आहे. हे लेक्चर सिरीज बघायला तुम्हाला CPCची लेक्चर सिरीज बघायला मे बी 7-8 तास लागतील, म्हणजे दिवसातनं तुम्ही टाईम टेबल ठेवून 2-2 दिवसामध्ये हे संपू शकता. पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट इन द सेन्स की आत्ता सध्या प्रिलिमिनरीला आपण जेव्हा शिकतो क्लासेसमध्ये ते मेन्समध्ये काय येणार, मेन्सचं स्ट्रॅटेजी काय असणार आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ह्या सगळ्या गोष्टी ऑल ओव्हर बघत असतो. पण आता 1 मंथमध्ये लास्ट 1 मंथमध्ये प्रिलिमिनरी क्रॅक करणं गरजेचं असतं. हा जो मंथ आहे हा पूर्ण प्रिलिमिनरीला द्यावा लागतो आणि प्रिलिमिनरी क्रॅक झालं तरच आपण मेन्सला जाणार आहोत. त्यामुळे स्मार्ट स्ट्रॅटेजी विच इज रिक्वायर्ड हिअर इन द लास्ट मंथ. ओके, सो व्हॉट इज एक्झॅक्टली हाऊ टू क्लिअर द प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, हाऊ टू डील विथ द निगेटिव्ह मार्किंग, दिस इज ऑल्सो द इम्पॉर्टंट. मी ऑल्सो ऑलरेडी आणि ऑलवेज तुम्हाला सांगते की यू नीड टू नो दॅट व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू. ओके, सो दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट की आपल्याला काय करायचं आहे, पोर्शन जास्त भर कशावर द्यायचं आहे. लाईक लिमिटेशन्समधले एक स्पेसिफिक लिमिटेशन्स असतात ते दरवेळेस विचारले जातात. तर मग हे जे आपल्याला एक लिस्ट काढायची आहे ते पाठ करायचे आहेत. मग रेंट कंट्रोलमधल्या काय काय नोटीस पिरियड्स आहेत, काय काय लिमिटेशन्स आहेत, पनिशमेंट्स आणि फाईन्स काय आहेत, त्यानंतर स्पेसिफिकमध्ये एक्झॅक्टली आपल्याला या सेक्शनवर प्रश्न येणारच, ठीक आहे की नाही. हे अशा जे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला याच्यामध्ये सगळे प्रोव्हाइड होणार. जास्तीत जास्त हे व्हिडिओ तुम्ही 10 ते 12 दिवसात पूर्ण कंप्लीट करू शकता. असं नाही आहे की शॉर्ट आहे, बिलकुल डीपली आहे पण प्रॉपरली कव्हर केलेले आहे. त्यामुळे 15 दिवसामध्ये दिवसातनं 4 तास, 2 तास सकाळी आणि 2 तास संध्याकाळी जर हे व्हिडिओ लेक्चर सिरीज बघायला तुम्ही घेतली किंवा टाईम दिला तर तुमचे हे 12 दिवसामध्ये जास्तीत जास्त व्हिडिओ लेक्चर सिरीज संपून जातील. मग हे सगळ्या कोर्समध्ये तुम्हाला मिळणार आहे दॅट इज व्हिडिओ लेक्चर सिरीज. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट इज द सेकंड पार्ट ऑफ दिस कोर्स इज 1000 क्वेश्चन्स बँक. क्वालिटेटिव्ह क्वेश्चन्स बँक्स मी तुम्हाला इथे देते आहे, बिकॉज क्वालिटेटिव्ह मीन्स काय, एकदम सोपे पण नाही आहे आणि एका ॲक्टमध्ये लाईक CRPCचे मी 100 क्वेश्चन्स तुम्हाला देते आहे, तर पर्टिक्युलरली ज्या विषयावर ते क्वेश्चन्स येणार आहेत त्या विषयावरच येतील. मग तुम्हाला एकदा जर लाईक कंप्लेंट तुम्हाला करायचं असेल किंवा तुम्हाला चार्ज करायचं असेल तर चार्जमधले ऑल ओव्हर क्वेश्चन्स त्यामध्ये आहे.
एक ॲसर्टेशन्स, स्टेटमेंट्स, रेग्युलर क्वेश्चन्स, 4 ऑप्शन्सचे आणि प्रत्येक पॅटर्न जे की 2008पासून आपण घेतो त्या पॅटर्न्समधनं 100 क्वेश्चन्स मोठ्या ॲक्टवर, छोट्या ॲक्टवर 60, 70, 50 असे क्वेश्चन्स, असे 1000 क्वेश्चन क्वालिटेटिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला एक्झाम सिम्पल असेल, थोडा सोपा पेपर असेल तरीही तुम्ही क्रॅक कराल, मीडियम असेल तर त्या क्वेश्चन सिरीजमधून तरीही तुम्ही क्रॅक कराल, इवन हार्ड असेल तरी तुम्ही ते एक्झाम क्रॅक करू शकता जर 1000 हे क्वेश्चन्स तुम्ही चांगल्या प्रकारे केले तर. छोटे जे ॲक्ट आहे मायनर ॲक्ट त्यामध्ये तर तुम्हाला जास्तीत जास्त लाईक गेस पेपर असेल असंच ते क्वेश्चन सिरीज बनलेले आहे. म्हणजे लिमिटेशन्समध्ये पर्टिक्युलरली त्यातनं क्वेश्चन उतरणारच, बिकॉज लिमिटेशन ॲक्ट आहेच केवढा. आणि त्यामधनं तुम्ही जर 50-60 क्वेश्चन्स क्वालिटी वाईज जर करत आहात तर डेफिनेटली त्यातले प्रश्न तुम्हाला येणारच आहे. मग कॉन्स्टिट्यूशन्स, त्यावरच्या केस लॉज, अमेंडमेंट, इनॅक्टमेंट्स अँड कमेन्समेंट डेट्स काय आहे हे सगळे PDFs फॉर्मॅटमध्ये मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करणार आहे. आणि त्यानंतर एक 8 ते 10 दिवस आधी जेव्हा आपला हे राहणार आहे एक्झाम आहे तर त्याच्या आधी सुद्धा काही क्वालिटी क्वेश्चन्स तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल की हे तुम्ही करून जायचे आहेत, या व्यतिरिक्त जायचं नाही, लाईक दॅट. ठीक आहे की नाही. जसं की अनालायझेशन्स लाईक 114 जागा आहे तर कशा प्रकारचा पेपर येऊ शकतो. सो दिस इज द पार्ट ऑफ द क्वेश्चन बँक. नाव थर्ड पार्ट ऑफ दिस कोर्स विच इज रिलेटेड टू युअर क्वेश्चन टेस्ट. तीन टेस्ट मी तुम्हाला इथे देणार आहे, दॅट इज 3 टेस्ट. ओके. आता हे 3 टेस्ट कशा असणार आहे तर आता ह्या 3 टेस्टमध्ये आपल्याला थोडीफार अवघड, थोडीफार सोपी किंवा अशा प्रकारच्या मी टेस्ट सिरीज तुम्हाला 3 देणार आहेत. आता 3 टेस्ट सिरीज मी तुम्हाला एकदाच देणार नाही, एक दिवस पर्टिक्युलरली तुमचा राहील, त्या दिवशी सगळ्यांची ती टेस्ट टायमिंग राहील आणि ती टेस्ट तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे. फर्स्ट टेस्ट राहील, त्यानंतर मग नंतर तुमचे परत एखादं लेक्चर घेतलं जाईल की तुम्ही कुठे चुकलात, कुठे निगेटिव्हमध्ये नाही जायचं आहे, कशा प्रकारे याला सॉल्व करायचं आहे, काही जर तुम्हाला क्वेश्चन्स नाही आले त्याच्यावर रिवाईज म्हणून एक लेक्चर होईल आणि देन सेकंड आणि नंतर परत लेक्चर आणि नंतर थर्ड, असा हा आपला कमीत कमी 20 ऑगस्टपर्यंतचा टाईम टेबल राहणार आहे. ठीक आहे, लेक्चर्स आणि टेस्ट सिरीजचा मे बी तो वाढवू शकतो कारण की तुम्हाला 9 सप्टेंबरला एक्झाम आहे तर तुमच्या डिमांडवर मे बी लास्ट जी टेस्ट सिरीज आहे ही आपण 1-2-3 सप्टेंबरला घेऊ शकतो. बट प्रत्येक टेस्ट सिरीज झाल्यानंतर लेक्चर होणार आहे आणि त्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की कुठल्या प्रकारे तुम्ही निगेटिव्ह मार्किंगला डील करायचं आहे, कुठला क्वेश्चन तुम्हाला अवघड गेला, अशा प्रकारचे क्वेश्चन्स कसे सॉल्व करायचे आहेत. आता हा कोर्सची माहिती झाली, दॅट इज तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स आणि त्यामध्ये तुम्हाला 1000 क्वेश्चन्स बँक, अमेंडमेंट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या की प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी महत्त्वाच्या त्या तर मी देणारच आहे. त्यानंतर 3 टेस्ट सिरीज, फायनल 100 मार्काच्या टेस्ट सिरीज मी तुम्हाला देणार आहे आणि हा पूर्ण कोर्स ओनली अँड ओनली 2000 रजिस्ट्रेशन फीज आहे, याच्यावर फीज नाही आहे. 2000 रुपये भरून तुम्ही रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि कोर्समध्ये ॲडमिशन्स घेऊन हे सगळं मटेरियल तुम्ही घ्यायचं आहे माझ्याकडनं आणि विथ टेस्ट सिरीजसाठी कुठलीही वेगळी फीज नाही आहे. याच कोर्समध्ये तुम्हाला मी टेस्ट सिरीज देत आहे. जसं की मी मागे व्हिडिओ बनवून सांगितलं होतं की 1 ऑगस्टला आपण हे सुरू करणार आहोत ॲडमिशन्स, त्यानुसार तुम्हाला हे 1 ऑगस्ट मी आज तुम्हाला व्हिडिओ बनवत आहे इथे तुमच्यासाठी. सो आजपासून तुम्ही 5 तारखेला फर्स्ट लेक्चर तुमचं या कोर्सचं असणार आहे. जसं तुम्ही ॲडमिशन्स घ्या, जसं तुम्हाला त्या ग्रुपमध्ये ॲडमिट केलं जाईल तसं तुम्हाला नंतर ते क्वेश्चन सिरीज आणि व्हिडिओ लेक्चर सिरीज सगळं मिळणार आहे त्या कोर्समध्येच, त्या ग्रुपमध्येच. त्यानंतर पहिलं लेक्चर लाईव्ह लेक्चर असणार आहे सायंकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 2 तास हे लेक्चर राहणार आहे 5 तारखेला. आणि 5 तारखेला तुम्हाला सांगण्यात येणार आहे की हाऊ टू डील विथ द निगेटिव्ह मार्किंग, कितीपर्यंत सोडवायचे, 114 जागा आहे तर कटअप कितीपर्यंत लागू शकतो, सोपा पेपर आला तर कटअप कितीपर्यंत लागू शकतो, नेमकं आपण नेहमी किती निगेटिव्ह मार्किंगमध्ये जातो, आपला ॲव्हरेज काय आहे, जर 20 क्वेश्चन्स निगेटिव्हमध्ये जात असेल तर त्याचे मायनसमध्ये तुमचे किती कमी होऊ शकतात, कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे, छोट्या ॲक्टला कसं वाचायचं आहे, मोठ्या ॲक्टमधला कुठला पोर्शन्स कवर करायचा आहे, जे काही गेस्ट पेपर म्हणून आपण काढू शकतो लाईक लिमिटेशन्स, कॉन्स्टिट्यूशन, रेंट कंट्रोल, यामध्ये नेहमीचे येणारे क्वेश्चन्स कोणते आहेत, हे सगळं हाऊ टू कवर मायनर्स ॲक्ट, हाऊ टू कवर मेजर ॲक्ट, हाऊ टू डील विथ द निगेटिव्ह मार्किंग, एका क्वेश्चनला 2-2 वेळ कसं वाचायचं, 2 तास हा पूर्ण वेळ जो आहे कसा युटिलाइज करायचा आणि अनेक अशा गोष्टी प्रिलिमिनरी एक्झामिनेशनबद्दल. आणि आत्ता सध्या तुम्ही या 8 ते 10 दिवसामध्ये काय करायचं, पेपरच सोडवत राहायचे का किंवा रिव्हिजन कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीचं लेक्चर तुमचं 5 तारखेला होणार आहे.
आणि हे लेक्चर इतकं महत्त्वाचं असणार आहे की डोंट स्किप इट, मी असं म्हणू शकते. कारण काय आहे, आपल्याकडे लाईक कुठेतरी गावाला जाण्यासाठी पैसे आहेत, आपल्याकडे कपडे आहेत, बॅग भरली, सगळ्या गोष्टी आहे, कसं जायचं हे माहिती आहे, पण कमी वेळेत तिथपर्यंत सेफली कसं पोहोचायचं आणि ते कसं पोहोचायचं यासाठी कुणाचं तरी मार्गदर्शन घेणं सुद्धा गरजेचं असतं. क्लिअर. सो हे मार्गदर्शन्स ॲनालायझेशन्स करणं, 2008च्या पेपरपासून ॲनालायझेशन करणं, ते पेपर सोडवणं महत्त्वाचे आहेत का, आत्ता सध्या जो पॅटर्न येईल तो कुठल्या प्रकारचा येऊ शकतो, असं होऊ नये की आपण बॅक पॅटर्ननी गेलो आणि एकदमच नवीन काहीतरी पॅटर्न आपल्यासमोर उभा राहिला. 2019 सारखं जर झालं तर आपण काय करायचं. मग तिथे आपल्याला क्लिक झालं पाहिजे, एवढा अवघड पेपर आहेत, मग कट ऑफ खाली जाईल, आपण जास्त हिंमत करायला नको, पेपर सोपा आहे, 114 जागात, मग आपण कुठपर्यंत जायला हवं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला 5 तारखेला 7 ते 9 इव्हिनिंगला या टाईममध्ये जे लेक्चर होणार आहे ते तुम्हाला मी सगळी माहिती यामध्ये देणार आहे. आणि तुमचे जे काहीही प्रश्न आहेत ते तुम्ही मला मांडू शकता. 5 तारखेला या सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यानंतर तुम्ही जे तुमच्याकडे मी लेक्चर सिरीज दिलेली आहे ग्रुपमध्ये, किंवा तुमच्याकडे जे मी MCQs 1000 दिले आहेत, अमेंडमेंट्स, या सगळ्या गोष्टीवर तुम्ही काम करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मी तुम्हाला 5-6 दिवस किंवा 8 दिवसाचा रिव्हिजनसाठी वेळ देईल आणि एक टार्गेट ठेवणार आपण बॅचमध्ये की एवढ्या दिवसामध्ये एवढ्या ॲक्ट्स आपल्याला रिव्हिजन करायचं आहे. तो टार्गेट मीच तुम्हाला देणार, म्हणजे दिस इज लाईक अ होमवर्क की तुम्ही तेवढं टार्गेट कंप्लीट केलंच पाहिजे. जसं की मी आता रेग्युलर बॅचेसमध्ये सुद्धा मी टार्गेट देते की आज तुम्ही एवढं कवर केलं पाहिजे, नंतर आपण उद्या अर्धा तास याच्यावर डिस्कशन करणार, तुम्ही मला सेक्शन सांगणार, मी तुम्हाला सेक्शन सांगणार, आणि वी आर कंबाईनली टुगेदर आम्ही इथे प्रिपरेशन्स करतो. लाईक सेक्शन्स आठवणे किंवा लिस्ट बाय सेक्शन बनवणे, काही हिंटनुसार सेक्शन्स असं आठवणे. सो अशा प्रकारे आमचं रेग्युलर बॅचचं जसं प्रिपरेशन सुरू असतं त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक होमवर्क देणार आणि त्यांचा रिव्हिजनला वेळ देणार. मग मे बी 4 ते 5 दिवस मी मायनर ॲक्टला देईल तुम्हाला, तर तेवढ्या वेळात तुम्ही पूर्ण मायनर ॲक्ट कवर करायचे आणि मायनर ॲक्टचे MCQ सॉल्व करायचे आहेत. ठीक आहे की नाही. आणि मेजर ॲक्टला वेगळा वेळ. सो अशा प्रकारचे आपण एक टार्गेट ठेवूया, डिस्कशन वाईज याला सॉल्व करूया, देन तुमची फर्स्ट टेस्ट सिरीज घेण्यात येणार. पहिली टेस्ट सिरीज झाली 100 मार्काची, 2 तासाची टी टेस्ट सिरीज असेल. सगळ्या विद्यार्थ्यांनी ही टेस्ट सिरीज एकदाच द्यायची, सगळ्यांनी एकदाच द्यायची. पण असं नाही आहे की ती टेस्ट सिरीज दिली आणि मी तिथून रिमूव्ह कर, नाही, ती टेस्ट सिरीज तुमच्यासोबतच राहणार. प्रत्येकाला ते PDF तुम्ही 24 तास सोबत ठेवू शकता, नंतरही तुमच्यासोबतच राहणार आहे, मी तिथनं रिमूव्ह करणार नाही. बट एक टाईम आणि टार्गेट दिलं जाईल की त्या वेळेमध्ये मग आपले मार्क्स किती झाले, आपले काय नाही, हे काउंट करायचं. आणि देन अगेन ती टेस्ट सिरीज झाल्यावर एक लेक्चर होणार परत 2 तासाचं. दिस इज द सेकंड लेक्चर. नाव सेकंड लेक्चरमध्ये कोण किती निगेटिव्हमध्ये गेलं हे स्वतःचं ऑब्झर्वेशन स्वतः करायचं आहे. काही क्वेश्चन्स कशा प्रकारचे आली नाही, काय डिफिकल्टीज गेल्या, मग असा पेपर होता, फर्स्ट टेस्ट सिरीज आली, मग तशा प्रकारचा जर पेपर आला, सोपा पेपर आला एकदम, तर आपण कितीपर्यंत प्रश्न सोडवायचे हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर परत 4-5 दिवस तुम्ही वेळ घ्या, परत दुसरं रिव्हिजन तुम्हाला करायचं आहे. या लिंकमध्ये जर राहिलात ना तुम्ही, तर महिन्यातनं 3-4 रिव्हिजन तुमचे सहज होऊन जातील. म्हणजे या महिन्यातनं तुमचे इवन 3 टेस्ट सिरीज होत नाही आहे तर 4 होत आहेत, एक आपल्या 3 आणि ॲट द फायनल तुमची 9 सप्टेंबरला. लक्षात ठेवा. मग ज्या गोष्टीसाठी जागतो आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जेव्हा आपण 3 टेस्ट सिरीज देऊन आणि त्याचं ॲनालायझेशन्स करून किती निगेटिव्हमध्ये जायचं किती नाही, हे सगळ्या गोष्टी जर प्रॉपरली तयारी करून गेलो तर कोणाची इथे हिंमतच नाही आपल्याला फेल करण्याची. बरोबर आहे की नाही. सो पहिली टेस्ट सिरीज झाली, त्याच्यावर आपलं ॲनालायझेशन झालं, त्याच्यावर डिस्कशन झालं, कोण किती चुकलं काय नाही वगैरे वगैरे, कोणाला किती मार्क्स मिळाले, आपल्याला किती रिव्हिजन करण्यासाठी अजून गरज आहे किंवा दिस इज सफिशियंट, ह्या सगळ्या गोष्टी होणार. त्यानंतर 5-6 दिवस अजून वेळ देऊन सेकंड टेस्ट सिरीजचा टाईम मी तुम्हाला देणार. सगळ्यांना विचार की आर यू रेडी, रिव्हिजन झालं आहे तुमचं, देन सेकंड टेस्ट सिरीज होणार 5-6 दिवसानंतर. या महिन्यामध्ये पूर्ण टेस्ट सिरीज, म्हणजे तुमचे रिव्हिजन आमच्याबरोबर पटापट होतील. सेकंड टेस्ट सिरीज होईल, ती थोडीशी मी अवघड किंवा सोपी, ह्या 3 प्रकारापैकी मी एक देणार. पहिल्यापेक्षा ही टेस्ट सिरीज टोटल वेगळी राहणार. पहिल्यापेक्षा टेस्ट सिरीज वेगळी राहणार. मग त्यातनंही ती टेस्ट सिरीज झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परत लेक्चर होणार, परत त्याच्यावर ॲनालायझेशन होणार, डिस्कशन होणार, आणि अजून कोणाला किती रिव्हिजनची गरज आहे हेही आपल्याला कळणार. ठीक आहे की नाही. मग सेकंड टेस्ट सिरीज नंतर परत 4-5 दिवस तुम्हाला वेळ मिळणार रिव्हिजन करण्यासाठी. अँड देन लास्ट टेस्ट सिरीज होणार सप्टेंबरच्या फर्स्ट वीक, म्हणजेच आपल्या एक्झामच्या एक 4-5 दिवस आधी, मे बी 1 सप्टेंबर 2 सप्टेंबर. आणि मग लास्ट टेस्ट सिरीजमध्ये तुम्ही तुमचे मार्क्स काउंट करायचे आहे आणि ठरवायचे की यस, या 5-6 दिवसात माझं एवढं रिव्हिजन करून मला ॲट दी एंड 9 सप्टेंबरला ही एक्झाम द्यायची आहे आणि एवढे मार्क्स क्रॅक करायचे. जेवढे मार्क्स टार्गेट ठेवतात हे फक्त डोक्यात आणि मनात ठेवून चालत नसतं, प्रॅक्टिकली त्याच्यावर वर्क करणं अत्यंत गरजेचं असतं.
प्रॅक्टिकली वर्क म्हणजे या लाईननी किंवा या स्ट्रॅटेजीने जाणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आज सिच्युएशन ही असते की भरपूर क्लासेस असो किंवा माझे क्लासेस असो किंवा कुठले असो किंवा तुम्ही घरी रिव्हिजन करत आहात, त्यांचं सिलेबसच संपत नाही. ॲट दी एंड सिलेबस संपल्यानंतर मग तुम्ही टेस्ट सिरीज द्यायला सुरुवात करता. दिस इज टोटली रॉंग. हे करू नका. सुरुवातीपासूनच आता हा महिना जो आहे हा फक्त आणि फक्त रिव्हिजन आणि टेस्ट सिरीज MCQसाठी तुम्हाला वापरायचा आहे. सो दिस इज द कोर्स डिटेल्स. या जास्त मी इथे सांगणार नाही आहे तुम्हाला, कारण आपण 5 तारखेला जे लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये टोटल डिस्कशन्स होणार आहे. इवन आपण APPचे सुद्धा असंच केलं होतं. असिस्टंट पब्लिक प्रोसिक्युटरची जी एक्झाम होती तेव्हा आम्ही असंच केलं की टेस्ट सिरीज अँड ऑल दॅट, आणि मग नंतर त्याच्यावर आम्ही रिव्हिजन्स करत होतो. इंटरव्ह्यूच्या बॅचेससुद्धा आम्ही तसंच केले की फर्स्ट मॉक इंटरव्ह्यू घ्यायचा, मग नंतर कोण कुठे चुकलं यावर डिस्कशन्स करायचं लेक्चर्समध्ये, अँड देन सेकंड मॉक, लाईक दॅट. सो इथेही तसंच करूया आपण की आपला हा जो महिन्याचा पूर्ण वेळ आहे हा पुरेपूर यूज करूया. आणि एकदा जर तुम्ही ठरवलं की येस मला 2 रिव्हिजन करायचे, तर टेस्ट सिरीजमुळे तुमचं मधामधात जे काही आहे ते आपण असं टार्गेट जर ठेवलं तर तुमचे 3 ते 4 रिव्हिजन मंथमध्ये होऊ शकतात. आणि रिव्हिजन खूप महत्त्वाचे आहे. मग रिव्हिजन कसं करावं हे सुद्धा मी तुम्हाला लेक्चर्समध्ये सांगणार आहे. कुठल्या सेक्शन्स रिव्हिजन करावं, कुठल्या प्रकारचे सेक्शन्स येण्याची शक्यता आहे, कुठल्या प्रकारच्या सेक्शन्समधून प्रोव्हिजन्स येण्याची शक्यता आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी कुठपर्यंत पाहिजे किंवा मग पाठांतर कुठपर्यंत पाहिजे हेही महत्त्वाचं आहे. भरपूर वेळा होतं की आपण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी करत राहतो पण सेक्शन विचारला जातो. कधी कधी सेक्शनवर जास्त भर आहे तर कधी कधी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर जास्त भर आहे पेपरमध्ये. तर दोन्हीचं कॉम्बिनेशन आपल्याला कसं जमलं पाहिजे. रिव्हिजन हे खूप महत्त्वाचं आहे प्रिलिमिनरी एक्झामिनेशनसाठी की कारण की निगेटिव्ह मार्किंग आहे. सो या सगळ्या गोष्टी आपण 5 तारखेला लेक्चर्समध्ये कंबाईनली, मग ते लेक्चर 2 तास नाही 2.5 तासही होऊ शकतं, ठीक आहे की नाही, पण 5 तारखेला हे आपण इथे जमायचं आहे सगळ्यांनी. आणि या लेक्चर सिरीजमध्ये जे काहीही मी गायडन्स देणार आहे त्याप्रमाणे तुम्ही फर्स्ट टेस्ट सिरीजसाठी तयार व्हायचं आहे, देन सेकंड अँड देन थर्ड, असे 4 रिव्हिजन तुमचे 9 सप्टेंबरपर्यंत मंथमध्ये तुम्हाला करायचे. ते टार्गेट ठेवायचं 8 तास असो 10 तास लागो मॅटर करणार नाही. फर्स्ट टेस्ट सिरीज झाली की सेकंड टेस्ट सिरीजला आपलं एक पूर्ण ॲक्ट आपले एक वेळा वाचून झालेच पाहिजे. त्याच्यावर काही ऑप्शनच ठेवायचे नाहीत. सो अशा प्रकारे ही तयारी करण्यासाठी JMFC प्रिलिमिनरी एक्झामिनेशन्स 9 सप्टेंबरशी मी हा कोर्स घेऊन आलेले आहे. आणि या कोर्सची अतिशय मिनिमम फीज आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लेक्चर सिरीज, व्हिडिओ रेकॉर्डेड ऑल 12 ॲक्टचे मिळत आहेत टोटल. त्याच्यामध्ये पूर्ण 100% मायनर ॲक्ट कवर केलेले आहे, स्ट्रॅटेजी कवर केलेली आहे, काय महत्त्वाचं आहे ते कवर केलं आहे, आणि जे CRPC CPC आहे हे सुद्धा आपण पूर्ण कव्हर केलेले आहे. फक्त CPC 90% असेल, 10% पोर्शन जो महत्त्वाचा नाही तो सोडला आहे आपण. पूर्ण लेक्चर सिरीज तुम्हाला जेवढे बघायचे तुम्ही बघू शकता. ह्या पूर्ण लेक्चर सिरीज त्यामध्ये 1000 MCQs, अमेंडमेंट्स, एक्स्ट्रा मटेरियल, केस लॉज अँड 3 टेस्ट सिरीज, आणि इथे 4 ते 5 लेक्चर 9 सप्टेंबरपर्यंत मी इथे होल कोर्स तुम्हाला फक्त आणि फक्त 2000 फीजमध्ये इथे घेऊन आलेले आहे. तुम्ही रजिस्ट्रेशन्स करू शकता. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. आणि ॲडमिशन्स तुमच्या सुरू झालेल्या आहे आजपासून. ऑलरेडी काही विद्यार्थ्यांच्या ॲडमिशन्स झालेल्या आहेत, पण मी ॲडव्हर्टाईज इथे द्यायची होती त्यामुळे मी थांबले होते बॅच सुरू करायला. सो तुम्ही ही ॲडमिशन्स करून घ्या. जसं ग्रुपमध्ये ॲडमिट व्हाल तसं तुम्हाला हे सगळ्या लेक्चर सिरीज प्रोव्हाइड केल्या जातील आणि PDFs MCQ प्रोव्हाइड केले जातील. आणि 5 तारखेच्या लेक्चरनंतर एक स्ट्रॅटेजी तुम्हाला दिली जाईल रिव्हिजनची. त्यानंतर तुमची फर्स्ट मॉक टेस्ट इथे होणार आहे 100 मार्काची. तर बिलकुल स्किप करू नका. हा जो 1 महिन्याचा वेळ आहे त्याचा पुरेपूर फायदा घ्या, ठीक आहे की नाही. कुठल्याही प्रकारे तुम्ही आत्तापर्यंत जे काही केलं तर दिस इज द गोल्डन आवर किंवा गोल्डन मंथ आपण याला म्हणू शकतो. आणि या गोल्डन मंथचा डेफिनेटली तुम्ही फायदा घ्यायचा आहे. सो ॲडमिशन सुरू झालेलं आहे आणि तुम्ही ॲडमिशन्स करू शकता आजपासूनच, म्हणजे आतापासूनच ॲडमिशन सुरू झालेले आहे. खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा, ॲडमिशन्स करून घ्या. तुमच्या फीज भरून अगदी नॉमिनल फीज आहे, अगदी म्हणजे खूप नॉमिनल फीज आहे. ॲज यू ऑल नो माझ्या कोर्सेसची जी आहे फीज ती अतिशय नॉमिनल असते. आणि 5 तारखेला लेक्चर मिस करू नका. सो थँक्यू सो मच अँड बेस्ट ऑफ लक टू ऑल स्टुडंट्स.